स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. कशा आहात सर्व? सांगा बरं एक वेळा. कालच्या मेडिटेशननी कशी आहात? करा बरं शांत. जा. स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वतःची एनर्जी चेंज होते या नाही, कोणाची नाही होत. करा एकदा. लाजाचं नाही. व्हिडिओ ऑफ नका ठेवू, व्हिडिओ ऑन करा प्लीज. तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवाल ना तर ते प्रीती मॅडम कोण आहे, व्हिडिओ ऑन करा. चेहरेच दिसणार नाही म्हणजे तुम्ही ज्या उद्देशाने जुळता ना तिथं रेकीसाठी, तो उद्देशच कळत नाही व्हिडिओ ऑफ मध्ये. रश्मी मॅडम व्हिडिओ ऑन करा. योगिता मॅडम, अच्छा ठीक आहे, योगिता मॅडम बिझी असेल. प्रीती मॅडम, रोकडे मॅडम व्हिडिओ ऑन करा. कामाची गोष्ट सांगते तुम्हाला मी. कुठे गेल्या होत्या तुम्ही? प्रीती मॅडम, कालचा क्लास का बरं जॉईन नाही केला? छान होतं मेडिटेशन, वेगळं होतं कालचं. मी ऑफ ठेवते कारण माझा मुलगाची बडबड चालू असते. हे व्हिडिओ चालू ठेवते पण माईक ऑफ म्यूट, हा ते म्यूट करा तुम्ही. चला, आज शिकणार आहे आपण सेवन चक्रा. सेवन चक्रा माहितीये का तुम्हाला? आता तुम्ही जे फेसबुकला वगैरे बघत आहे तेच सेवन चक्रा. आता ते सेवन चक्र आपल्याच मध्ये आहे, कुठेच जायची गरज नाहीये. आणि ते जेव्हा मेडिटेशन करतो ना तेव्हा फील पण होतात ते चक्र आपल्याला. आता पूर्ण जीवन ना आपलं ह्या 7 चक्रावर आहे. एक मिनिट त्याचा व्हिडिओ ऑफ करून बसणं म्हणजे मला रिझनच कळत नाही. काही काहींची तर ठीक आहे, खूपच मजबुरी असते, पर्याय नसतो. नाही ठीक आहे तुमचं, तुम्ही बिझी आहे, वर्किंग आहे, मला माहिती आहे, तुम्हाला नाही म्हणत आहे, बाकी नवीन लोक कनेक्ट होण्यासाठी ना व्हिडिओ खूपच आवश्यक आहे. आता बघा, अंधारात बसले काही लोक, मी काय बघू द्या अंधारामध्ये. मी रेडिओ मी लावू का? मी साईडनं होऊन बोलते, तुम्ही ऐकाल का? चांगलं वाटेल का तुम्हाला? मग माझी बी एनर्जी वाढवा ना, तुम्ही मला रिस्पॉन्स द्या तर मी पण अजून चांगल्याने शिकवेल तुम्हाला. व्हिवो दो. अच्छा, सुनीता मॅडम आहे का तुम्ही? सुनीता मॅडम, असं वाटून राहिलं 6 महिने तिकडे सूर्यच निघत नाही, एवढ्या अंधारात बसले. झोपून झोपून क्लास नाही करत 7 चक्राचा. अच्छा ठीक आहे. अच्छा ठीक आहे, ठीक आहे. ऐका ऐका, चालू द्या, चालू द्या. चला, इथून समोर तुम्ही हे लोकांना ओळखायला शिकणार आहे. आता बघा, चक्र काय आहे आपल्या शरीरामध्ये? असे 7 पॉइंट जे तुमचे 7 ऑर्गन बी म्हणता येईल तुम्हाला, सेन्सेशन पण आहे. तुमचे प्रत्येक गोष्टी त्या चक्रापासूनच होतात. जेव्हा हे शरीरातले 7 चक्र इनबॅलन्स होते तेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात. पैशाचे प्रॉब्लेम, नातेसंबंध, रिलेशन. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लागतं काय? नात्यांमध्ये प्रेम पाहिजे, खिशात पैशाचा बॅलन्स पाहिजे आणि शरीरात आरोग्य. चौथी गोष्ट आहे आध्यात्मिक. ते बी सगळ्यांची चॉईस नसते आध्यात्मिक. 100 लोक, 1000 लोकांमध्ये एखादा व्यक्ती आध्यात्मिक बनतो. ठीक आहे. बाकी या 3 गोष्टीसाठीच आपलं मेन जगणं आहे. रश्मी मॅडम, फॅन नका दाखवू, तुम्ही दिसाल तर बरं वाटेल. तुम्ही जेव्हा दिसता ना, माहिती का, म्हणजे एखादी गोष्ट असं बसून करणं, समोरासमोर बघून करणं ना, खूप एनर्जी चेंज होते त्याच्यामध्ये आणि खूप छान रिझल्ट पण येतो. आणि तुमचे कॅमेरे एवढे हालते ना की मला ते वेगळंच असं डिस्टर्ब होते बघताना. ठेवून द्या मोबाईल एक साईडला. ठीक आहे, करू सुरू. कोणीतरी अनम्यूट करा म्हणजे बोलायला बरं होईल. हो करा. काल जरा बोलत होते, आवाज येत होता तर चांगलं वाटे ना, नाही तर एकटं एकटं ना तुम्हाला इंटरेस्ट येईल ना मला येईल. यस. तुमचे पूर्ण चक्रा जर इनबॅलन्स झाले तर आयुष्यात दुःख, चिंता, तणाव, डिप्रेशन प्रवेश करते. आता हे माझ्या लाईफमध्ये असं का झालं? पण कुठलीही एनर्जी रूट पासून असते. रूट म्हणजे तुमचे चक्रा. जेव्हा तुम्ही ते रूट पासून जेव्हा एनर्जी ऍक्टिव्हच करणार नाही तर तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट येईल का?
येईल का? नाही ना, मग तुम्हाला मेन ते रूट पासून एनर्जी चेंज करायला लागते. आता आपण इथे चक्र बघू आणि चक्राच्या जागा बघू आणि आपल्याच घरातले व्यक्ती आपण कसे ओळखायचे ते बघू. ठीक आहे, आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, दाखवते मी. दिसत आहे चक्रा? जसा हा व्यक्ती इथे इथे जी इमेज दिसत आहे, जसं आपण बसलोय समजा, तशीच आपल्या चक्राच्या त्या त्या जागा असतात. ठीक आहे, इथे सेम दाखवल्याप्रमाणे. आता जागा समजून घ्या. सगळ्यात पहिले हे आहे लाल कलरचं मूलाधार चक्र. याचे फायदे काय आहे, कशासाठी कार्य करते, हे मी डिटेलमध्ये नंतर समजून सांगते तुम्हाला. ठीक आहे, व्हिडिओ ऑन करा तर बरंच वाटेल. सगळ्यांचा व्हिडिओ ऑन करा. ऑफ मध्ये काही एवढा इंटरेस्ट येत नाही शिकवण्यात, मी खरंच सांगते. ऑन नसला की बरं वाटेल. तुम्ही मला बोला, प्रश्न विचारा समोरून, त्याला क्लास म्हटलं जाते. मूलाधार चक्र जेनेटिक ऑर्गन जवळ, फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ मूलाधार चक्र असते आणि मेलच्या रीढच्या हड्डीच्या लास्ट वाल्या भागामध्ये मूलाधार चक्र असते. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं चक्र स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र कुठं असते? नाभीच्या 3 बोटं खाली. चेक करू शकता, हात लावा म्हणजे जागा लक्षात राहते. नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. त्यानंतर बघा मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटं वर मणिपूर चक्र. 3 बोटं वर मणिपूर चक्र. त्यानंतर बघा अनाहत चक्र, इथे छातीच्या मधोमध अनाहत चक्र असते. ठीक आहे, त्यानंतर विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र म्हणता याला, जे आपण बोलतो इथे गळ्यामध्ये, मॅम मी बाहेर आहे, ओके ठीक आहे ना. थ्रोट चक्र इथे असते गळ्यामध्ये, जे तुम्ही संवाद साधता. आता तुम्ही जर कमी बोलत असाल ना, तुमचं चक्र ब्लॉक आहे. म्हणून म्हणते तुम्हाला प्रश्न विचारा आणि चक्र ऍक्टिव्ह करा. कारण तुम्हाला माहित नाही न बोलणं किती शरीरामध्ये नुकसान करते न बोलणं. मी सांगते तुम्हाला समोर. न बोलण्यामुळे तुम्हाला माहितीये काय होतं? न आम्ही चाललो बोलण्यामुळे, आता, तुम्ही पाहा. अरे म्यूट करा. न बोलण्यामुळे तुमचे इमोशन इथे दडलेले असतात. जे इमोशन तुम्ही इथं दडून ठेवता ते बाहेर काढत नाही ना, त्यामुळे कॅन्सर सारखे आजार होते. सांगा मग आता बोलणं योग्य आहे की नाहीये? तुम्ही काहीतरी, तुम्हाला लाईफमध्ये कुठल्या तरी गोष्टीचा इश्यू आहे म्हणून तुम्ही क्लास जॉईन केला. मग तुम्ही बोलणारच नाही, तुम्ही प्रश्नच विचारणार नाही, तर त्याचं सोल्युशन मिळेल का तुम्हाला? आता तुम्ही बसले व्हिडिओ ऑफ करून, त्याच्यात मग मी काय करू आता सांगा? घरी आलीच तिथे टच करून मी ऑन केला असता. आता माहित बी नाही तुम्ही कुठून कुठे राहता, तुम्ही सांगत बी नाही मी इथून आहे तिथून आहे, तुम्ही संवादच साधत नाही, तर मला थोडा खूप प्रश्न पडते. एक तर ऑनलाईन क्लास, त्याच्यात घरी बी भेटणार नाही, एका शहरात बी भेटणार नाही, पूर्ण महाराष्ट्रातून कोणी ना कोणी जुळलंय आणि त्याच्यात सगळ्यांची व्हिडिओ ऑफ. त्यानंतर आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, सेंटर ऑफ फोरहेड इथं असतं. थोडं जी बिंदी आपण टिकली लावतो, टिकलीच्या थोडं वर असते आज्ञा चक्र. त्यानंतर सहस्रार चक्र डोक्याच्या वर असतं. आता कळल्या का जागा? नसन कळल्या तर विचारा, कारण ज्यांना 7 चक्र कळले नाही त्यांना रेकी अख्खी कळत नाही. कळल्या जागा? सगळ्यांना कळल्या? रेखा मॅडम बोला जरा अनम्यूट करून. कळल्या ना? आता हे कुठले चक्र कुठल्या गोष्टीसाठी वर्क करतात ते सांगते मी.
मी हा पीडीएफ शेअर करते, पण त्यांनाच करते जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेते. मी कोणालाही हा पीडीएफ सेंड करत नाही, ठीक आहे. जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेते त्यांनाच पीडीएफ सेंड करते. पीडीएफ भरपूर आहे, वेगवेगळे पीडीएफ आहे, वेगवेगळी माहिती आहे रेकीची. जो घेत नाही त्यांना देत नाही मी. आणि बघा स्क्रीनवर एवढे लोक आहे, पण सगळ्यांची व्हिडिओ ऑफ आहे. मला तेच कळून नाही राहिलं का बरं. वेळ खूप महत्वाची आहे. एका क्षणात किती सारं होते. कितीतरी कोणीतरी मेडल घेऊन येते एका क्षणाच्या याने. एका क्षणात कोणाचा तरी जीव जाते. एका क्षणात कोणी लाखोची डील, करोडोची डील करून येते. आणि तुम्ही त्या वेळेचं माहित नाही, किंमतच करत नाही. एवढा सुंदर वेळ तुमचा, महत्वाचा वेळ तुम्ही कुठल्या तरी कामासाठी दिला आणि त्या कामाचा फायदा तर करून घ्या. कारण रेकी लेवल 2 मध्ये ऑफ असला तरी चालून जाते, कारण त्यांना तेवढं माहित होऊन जाते. रेकी लेवल 1 मध्ये एवढं माहित नाही होत ना सगळ्यांना, म्हणून ऑन केला पाहिजे. बरं बघा, मूलाधार चक्र जे दाखवलं होतं तुम्हाला आता मी, जेनेटिक ऑर्गन जवळ लाल कलरचं चक्र, ठीक है. मूलाधार चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. जागा कळली कुठं असते, मगाशीच सांगितलं. हे चक्र, आता बघा हे चक्र, एक तर बघा चक्राचं काय खेळ आहे. चक्र एक तर ब्लॉक असते किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असते, तर आपलं अख्खं नुकसान. पण चक्र जेव्हा बॅलन्स असते तेव्हा आपण आपलं आयुष्य आनंदाने जगतो. आता इथं जुळणारे कुणाचं बॅलन्स असेल कुठलं चक्र, तर कुठलं चक्र ब्लॉक असेल, ठीक आहे. आता मूलाधार चक्र जर ब्लॉक असलं तर कसं ओळखायचं, आपणच किंवा आपल्याच आजूबाजूच्या लोकांना कसं ओळखायचं, ठीक आहे. आपल्या जर आजूबाजूनं घरामध्ये कोणीतरी असं व्यक्तिवत असते, पाणी आणून देतं का, रिमोट आणून देतं का, मी बेड सोडणार नाही, मी इथंच बसन, इथंच टीव्ही पाहिन, इथंच जेवण करा, जेवण आणून देतं का, आहे ना आपल्या घरी. असतात काहीतरी लोक. आता नसन, नंतर बघितले असन. आता बोला तर काहीतरी बोला, तुम्ही काहीच नाही बोलत. आहे आपल्या आजूबाजूनी लोक, कोणाला तर बघितलं असन, आपण बघितलं असेल ना. त्यांचं हे चक्र ब्लॉक आहे. हरेका मॅडम अनम्यूट करा तुम्ही, बॅकग्राऊंड साऊंड नसन येत तर अनम्यूट करा. त्यांचं ते चक्र ब्लॉक आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं चक्र जर ऍक्टिव्ह आहे, सुपर ऍक्टिव्ह आहे, सुपर ऍक्टिव्ह आहे, तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात भरभरून जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी येतेच. आणि हे जर चक्र पुन्हा ब्लॉक असलं तर उदासीन पण येते, एकदम असं उदास होऊन जाते व्यक्ती, त्याला कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही. आणि सुपर ऍक्टिव्ह वाल्याचं आपल्याच घरातली आपली आजी वय नसताना बी तुर 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 चालून कामं करते ना. ते आपल्या आजीचं चक्र सुपर ऍक्टिव्ह. आपण म्हणतो ना हिचं वय बी नाहीये तरी पण हे किती ऍक्टिव्ह आहे, ते सुपर ऍक्टिव्ह. आणि ब्लॉकवाल्यांचं देतं का पाणी, देतं का चाय, देतं का रिमोट. कळलं तर व्यक्ती कसा ओळखायचा घरात. माझं नाव नका सांगा, फक्त ओळख जाण, चुप राहायचा. फक्त मला सांगायचा उद्देश एवढा आहे की नाराज व्हायचं नाही. या व्यक्ती मला एवढं मागतेच का, आता नाराज होऊन बसायचं नाही, समजून घ्यायचं या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक आहे, ठीक आहे. त्यानंतर भौतिक जीवन शक्ति का स्थान है, जीवन को प्रेरित करता है, कुंडली जागरण योग प्रचुरता का परिचय देता है, संबंधित अंग सुपर्णील ग्रंथी. आता बघा कुंडली जागरण माहितीये का तुम्हाला, मेडिटेशन मध्ये जे आध्यात्मिक प्रगती होते ना, ते कुंडली जागरण ते याच चक्रापासून होते. जे म्हणजे आध्यात्मिक लोक आहे आपल्या भारतामध्ये, ज्यांना आपण आध्यात्मिक गुरु म्हणून मानतो, त्यांचं हे चक्र, यांची कुंडली जागरण झालेली आहे. तर हे कुंडली जागरण याच चक्रापासून होते. त्यानंतर भौतिक जगासाठी म्हणजे बाहेरचं जग, प्रचुरता, पैसा, घर, बंगला, गाडी सगळी इथूनच भेटते. सगळ्यात महत्वाचं साठी हे चक्र पैशासाठी आहे, ठीक आहे. पैसा जर कोणाच्या जीवनात येत नसन तर त्यांचं हे चक्र ब्लॉक आहे. जर हे चक्र ब्लॉक असलं तर पायांचा त्रास होतो, हड्डीचा त्रास होतो, वारंवार युरिन येतं, ठीक आहे. आणि हे चक्र आपल्या पृथ्वीशी जुळलेलं आहे. आता पहिलच्या लोकांना चक्र माहित होते का एवढे, ऋषी मुनींनाच माहिती होते. सगळे लोक इतकं चक्रावर ऑब्झर्व करत होते का, पण ते नेचर सोबत जुळून राहत होते. आपण जेव्हा नेचर सोबत जुळून राहतो तेव्हा आपले चक्र ऑटो चार्ज होतात. आता हे चक्र पृथ्वी सोबत जुळलेलं आहे, पृथ्वी तत्वासोबत, आपलं जे शरीर तत्वाने बनलेलं आहे, ठीक आहे, तत्वासोबत जुळलेलं आहे. तर आपली आजी बिना चप्पलनी फिरायची, बरोबर. तरी आजी काम करायची. आजीला बघितलं का आपण कधीतरी उदास आहे, नाराज होऊन बसलीये आणि खूपच दुःखात आहे, कधीतरी बघितलं का आपल्या आजीला.
ऍक्टिव्हच बघितलं ना, कारण आजी बिना चप्पलनं पृथ्वी सोबत जुळून राहत होती. आता जर तुम्हाला हे नॅचरली जर हील करायचं असेल तर मातीत फिरायचं बिना चप्पलनं. गेले कदाचित पार्क मध्ये तर चान्स सोडायचा नाही, समोरच्याचा विचार करायचा नाही, समोरचा काय म्हणते बिना चप्पल नाही, सरळ काढून द्यायची चप्पल ना, मातीवर बिना चप्पलने वावरायचं जेवढा वेळ आहे तेवढा वेळ. ठीक आहे. हे चक्र ऑटो चार्ज होते. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासीन, भारीपण व अस्थिर रोग. ब्लॉक असलं तर उदासीनपण येते, भारीपण वाटते, शरीर भारी भारी वाटते, काम करण्याची इच्छा होत नाही, आणि अस्थिर रोग म्हणजे हाडांचे रोग होतात. कळलं मुलाधार चक्र? फक्त एकच ठेवा माइंड मध्ये, पैशासाठी आहे बस. येतो मग बरोबर. दुसरं बघा, स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली यह चक्र कामशक्ती का अहम परिचय देता है. कामशक्ती मला वाटते एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही, समजून घ्या. आता याच्यामध्ये कामशक्ती कोणाचं जर सुपर ऍक्टिव्ह असलं तर काय होतं याच्यामध्ये, ज्याचं सुपर ऍक्टिव्ह होते जगामध्ये, जे बलात्कार होऊन राहिले ते, ज्यांचं सुपर ऍक्टिव्ह असते हे चक्र आउट ऑफ कंट्रोल होते आणि ते लोक समोरच्या व्यक्तीचा बलात्कार करते. कळलं? सुपर ऍक्टिव्हचं उदाहरण असे सांगायचे की जे आपण प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात घडून राहिले त्याच्यावरून ओळखायचं. आणि हे जर चक्र ब्लॉक असलं तर मातृत्व प्राप्त होत नाही. आपल्याला आई बनण्यासाठी हे चक्र खूपच महत्वाचं आहे. हे चक्र जर ब्लॉक असलं तर आईचं मातृत्व आपल्याला प्राप्त होत नाही. ठीक आहे. संबंधित अंग, ग्रोनल ग्रंथि, प्रजनन यव अंग यव दोनों पाव, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इस चक्र के द्वारा प्राप्त होता है. हजबंड वाईफचे रिलेशन बिघडले असन तर हे चक्र ब्लॉक असते. या चक्रापासून तुमच्या भावना समोरच्यापर्यंत व्यक्त केल्या जाते. ठीक आहे. तर हजबंड वाईफच्या रिलेशनसाठी सगळ्यात महत्वाचं चक्र स्वादिष्टान चक्र आहे. किसी भी तत्व जल आहे, रंग नारंगी आहे, प्रतिकूल प्रभाव कफ खासी. बघा हे जर चक्र ब्लॉक असलं तर तुम्हाला कफ खासी किंवा वारंवार युरिन जावं लागते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. याचं तत्व आहे पाणी. आता तुम्ही जास्तीत जास्त जर पाणी प्याल तर हे चक्र ऑटो चार्ज होतं. ठीक आहे. म्हणून पाणी प्या. त्यानंतर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटावर. आता ओळखायचं कसं, चक्र जर सुपर ऍक्टिव्ह असलं चक्र जर ब्लॉक असलं मणिपूर चक्र तर तुम्हाला जे डायजेशनचे प्रॉब्लेम होऊन राहिले आता ते याच चक्रापासून होतात. तुम्हाला नाही म्हणायचंय, जे दुनियामध्ये कटकट तुम्हाला किंवा आपल्या परिवारातील कोणालाही जे डायजेशनचे प्रॉब्लेम होत आहे, ऍसिडिटी होत आहे, बीपी होत आहे, शुगर होत आहे, याच चक्रापासून होते. आता जिथं डायजेशन खराब झालं तिथं बीपी शुगर तर नॉर्मल होईल ना, तिथूनच सगळं आहे ना. हे चक्र जर ब्लॉक असलं ना तर व्यक्तीचा कॉन्फिडन्स लो होतो. त्याचं म्हणजे किती बी हुशार असेल ना तरी तो त्या कामापर्यंत तिथे पोहोचू शकत नाही. ठीक आहे. आणि हे जर चक्र नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित है, यह शरीर का वास्तविक केंद्र का जहां भौतिक ऊर्जा से वितरण आहे. आता हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं तर बघा एखाद्या व्यक्तीचा खूप विकास होतो. फॉरेन कंट्रीमध्ये जाणं, कार, बंगला, प्रॉपर्टी भरभरून. मग आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कसं काय भरभरून येऊन राहिलं, हा व्यक्ती तर नॉर्मलच आहे, तेवढा हुशार बी नाही. हे त्या व्यक्तीचं चक्र खूप ऍक्टिव्ह असतं त्यामुळे होतं. आता सांगा जर एखाद्या वेळा आपल्याला एक महत्वाचं काम करायला गेलं तर अचानक भीती वाटते, आपल्याला वाटते अचानक, एकदम विचार बी करत नाही आपण, पण एकदम अचानक भीती वाटते, तेव्हा हे चक्र असं संकुचित होते त्या भीतीमुळे. म्हणून भीती वाटू द्यायची नाही. चक्र लगेच ब्लॉक होतात. एका विचाराने चक्र ब्लॉक होतात तर एका विचाराने चक्र ऍक्टिव्ह होते. म्हणून विचार तोच करायचा जे आपल्याला आयुष्यात पाहिजे. अगर हम किसी भी बात से बहुत डर जाते हैं तो स्वतः ही इस चक्र में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व अग्नी, रंग पिला. हे जर चक्र तुम्हाला नॅचरली चार्ज करायचं असेल तर सकाळी आपली आजी उन्हामध्ये बसायची ना. आजीला डायजेशनचे प्रॉब्लेम होते का?
नाही. मग सकाळी जर नॅचरली हील करायचं आहे तर सकाळी बसायचं, अर्धा तास मस्त ऊन घ्यायची आणि चक्र ऑटो चार्ज होते नॅचरली. ठीक आहे. तत्व याचं अग्नी आहे. हे जर चक्र तुमचं ब्लॉक असेल ना, पोटामध्ये गरम लागते, खूप गरम लागते, असं आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये आग पडल्यासारखं वाटत आहे पोटात. हम्म. हे चक्र शक्ती आणि बुद्धिमत्ताचा प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, शुगर आणि बीपी. आणि हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं ना तर समजून जायचं समोरचा व्यक्ती जर खूप कॉन्फिडंट दिसत आहे तर त्या व्यक्तीचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे. कळलं मणिपूर चक्र? त्यानंतर बघू हृदय चक्र. ओळखायचं कसं? एखादा व्यक्ती जवळ एवढीच प्रॉपर्टी आहे पण देण्याची भावना एवढी, घेऊन जाय, माझ्याजवळ नसलं तरी चालते, आहे ना आपल्या आजूबाजूला एखादाचा, पहिले खूप होते आता दिसत नाही. तो व्यक्तीचं चक्र ऍक्टिव्ह, सुपर हा. आणि एखाद्या व्यक्तीचं ब्लॉक आहे तर ओळखायचं कसं? त्या व्यक्तीजवळ एवढं जरी असेल तरी देण्याची भावना शून्य, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक. कळलं? खूप इझी टेक्निक आहे ना, आपल्याच आजूबाजूला लोक आहे, ओळखून घ्यायचं, बोलत बसायचं नाही त्यांच्यासोबत, वाद नहीं करायचा, समझून जायचं फक्त. हृदय दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरच्छल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति साधना योग प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है. आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला हे चक्र ऍक्टिव्ह करावं लागते ना. आध्यात्मिक तर सोडा, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात एवढं आहे ना, त्याचं एवढं करायचं आहे ना, तरी तुम्हाला हे चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे. कारण देता येत नाही तिथं, घेता येत नाही. 100 द्यायचे तर 200 भेटल म्हणून द्यायचे, विचार करायचा नाही एवढा. मदत करण्याची जर कुणाला आली ना तिथे, एखादी गोष्ट करून द्यायची, बिनधास्त करायची. तुम्ही करून बघा दिला मनातून, तो देते तुम्हाला, वापस देते तेवढे, तुम्ही जेवढे घेतले असेल ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं वापस देते तो. पण तुमचा विश्वास महत्वाचा आहे. कारण पाहून घ्या, आपल्याला तो ब्रह्मांड देता देता तो थकत नाही, तर आपण कोण आहे देणारा? आपण आपल्याजवळ कमी होईल का? त्या ब्रह्मांडाजवळ त्याची एवढे लेकरं ह्या दुनियामध्ये तो सगळ्यांना देतो ना, कोणीही उपाशी झोपत नाही, सगळेजण जेवण करून झोपतो आपण. मग त्याला तो देताना तो कमी नाही पडत, तर आपण लोकांना देताना आपण कमी कसं पडणार आहे? म्हणून द्यायचं. आज ना मला स्क्रीन लई त्रास देऊन राहिली. जब यह चक्र जागृत होकर निरच्छल प्यार अभिव्यक्ति नहीं करेंगे तब तक आध्यात्मिक विकास नहीं होगा. निस्वार्थ प्रेम, कुणालाही निस्वार्थ प्रेम करायचं तेव्हा हे चक्र ऑटो चार्ज होते. किसी शर्त के प्रति प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिती है. बघा, तुम्ही जेवढं नेचर सोबत जुळून राहणार ना तेवढं हे चक्र ऍक्टिव्ह राहतं. जर चक्र ब्लॉक असलं तर तुमचे हार्टचे प्रॉब्लेम, रक्तप्रवाह कमी होतो, लिव्हरचे प्रॉब्लेम होतात. आणि तत्व हवा आहे, कार्य याचं प्रेम आहे. या चक्राचं कार्य प्रेम, तत्व हवा. हवा म्हणजे तुम्ही जेवढं निसर्गासोबत जुळून राहाल, झाडं, हवा, याचे जेवढं ग्रॅटिट्यूड फील कराल ना त्यांच्या प्रती, तेवढं हे चक्र ऍक्टिव्ह होतं. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे बघा कसं, आपल्याला सवय आहे निशुल्क गोष्टीला आपण धन्यवाद म्हणत नाही. 12 महिने पाणी येईन तर आपण त्या पाण्याला धन्यवाद म्हणत नाही, पण एक दिवस नाही आला तर त्याला शिवा देतो आपण त्या पाण्याला. पण निसर्गानं दिलाय ना फुकटमध्ये, आपल्याला व्हॅल्यू करतो का? एकदा तरी धन्यवाद. आपण कोरोनामध्ये ऑक्सिजन नाही भेटला, किती लोकांना तर जीव गेला. मग ती रोज झाडं आपल्याला ऑक्सिजन देते, आपण त्यांना धन्यवाद करतो का? हवा बिना तुम्ही जगूच शकत नाही. जाऊ द्या, जगन तर जगन, तुमचे कपडे बी नाही वाढणार त्या हव्यानं, जे महत्वाचे आहे. तरी आपण ते एकदा त्या हवेसाठी धन्यवाद करतो का? करायला पाहिजे. तुम्ही जेवढं नेचर सोबत जुळून राहाल ना तेवढं हे चक्र आपोआप ऑटो चार्ज होतात. आणि खरंच होतात. करा तुम्ही. ग्रॅटिट्यूड मध्ये खूप हे आहे, तुम्हाला माहिती नाही, स्पेशल हिलिंग सेशन होतात याचे ग्रॅटिट्यूडचे, आणि चार्जेस खूप आहे याचे. होपोनोपो प्रेयरद्वारे, माहितीये? आता कधी बी तुम्हाला जर वाटलं ना नॅचरली हील करायचं, तर चालता बोलता आकाशाकडे बघायचं, धन्यवाद. हवा आली, धन्यवाद. झाडांना धन्यवाद, प्राण्यांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, इमोशन, आपले जे इमोशन दडलेले असतात, जे काही भावना, प्रेमाचे जे रिलेशन खराब झाले आपले, जे इमोशन आतमध्ये दडलेले असते ना, तुम्ही एक ऑब्झर्व करा.
आता मी सांगते, तुम्ही तुमच्या लक्षात येईल. आपल्यापेक्षा हजबंड जे मेल लोक असतात ना, ते भावना व्यक्त करत नाही. आपण लगेच आई असं झालं, बाई असं झालं, ताई असं झालं सांगतो ना, आपण सांगून खाली होतो. पण आपले हजबंड किंवा कोणी भाऊ, कुठलाही मेल खाली होतो का? जो खाली होत नाही, सगळ्यात जास्त हार्ट अटॅक कोणाला येते? मेलला येते की फिमेलला येते? माणूस. येते. आता समजला, जे भावना तिथे दडून असते ना, जे ब्लॉकेजेस तयार होते ना, त्या ब्लॉकेजेसमुळे त्रास होतो. आता तुम्ही म्हणा, हे ब्लॉकेजेस काय? आजार कुठून येतो? तुमच्या विचारातून. दिवसभर जर तुम्हाला टेन्शन आलं तर काय दुखते तुमचं? डोकं. डोकं. डोकं दुखते. म्हणजे तुमचे इथं त्या विचाराचे ब्लॉकेजेस बनले, ती एनर्जी तिथे थांबली, म्हणून तुमचं डोकं पकडलं ना. तोच विचार जर निघून गेला, थोडा 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 संध्याकाळ होतपर्यंत जसा जसा विचार कमी होत जाते, तसं तुमचं डोकंही हलकं होते. मग सांगा, आता तुम्ही ना मी एनर्जी नाहीये का? आहे. तुम्ही जो विचार करता ती एनर्जी नाहीये का? वर्क नाही करत का? ताब्याला लागलेला चटका पुरं अख्खं बॉडी व्हायब्रेशन होते ना. चटका इथंच लागतो, पण पूर्ण बॉडी हलून जाते. मग कुठं ते व्हायब्रेशन आहे ना, एवढ्या चटक्याने तुमची पूर्ण एनर्जी ऍक्टिव्ह केली ना. मला विचार करताना असाच विचार करायचा, जे शेतकऱ्यासारखा. तो जसा गहू नेतो ना पेरायला, ना गहूच आणते, तसाच आपणही आपल्या लाईफमध्ये जे पाहिजे ना तोच विचार करायचा. सुखच पाहिजे ना तर सुखाचाच विचार करायचा. आणि दुःख लागत असेल तर सांगा. दुःख बी मग बाकीच्या याचे भरपूर आहे माझ्यासोबत जुळते, मी देऊन देईन त्यांचे बी उदाहरण. विशुद्धी चक्र थ्रोट चक्र म्हणता याला. ठीक आहे. आता जो लोक कमी बोलते ना, आपापला ऑब्झर्व करजा आणि नक्की करा, कारण तुम्हाला निघायचं याच्यातून बाहेर. बिलकुल जे उद्देशानं जुळले ना, त्या उद्देशापर्यंत पोहोचायचं आहे. करायचा आहे क्लास म्हणून नाही करायचा, त्याचा रिझल्ट घ्यायचा आहे त्या क्लासचा, तेव्हा क्लास करायचा. वेळ महत्वाची आहे. मी सांगितलं ना, 1 मिनिटात काही बी होते, सेकंद मध्ये होते. मग हा 1 तास तुम्ही मला दिला तर किती महत्वाचा वेळ आहे तुमचा. एक श्वास घ्या बरं, घ्या बरं सगळेजण, एक श्वास घ्या. आता तुम्ही सगळे एक श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या. रश्मी मॅडम दिसा ना, तुम्ही दिसल्या की बरं वाटन. ते कसं फॅन दिसते ना, चांगलं नाही वाटते, एनर्जी ही नाही होत. पुन्हा एक श्वास घ्या, पुन्हा एक श्वास सोडा. घेतला. याला लागलेला वेळ आणि हा श्वास मला परत द्या. देता का? शक्य आहे का? नाही. मग सांग, आता 1 तास तुम्ही माझ्यासाठी नाही काढला, हा तुमच्यासाठी काढलेला आहे. मग हे 1 तासाची व्हॅल्यू किती महत्वाची आहे तुमची. गेलेली वेळ वापस येत नाही. मग ज्या वेळेमध्ये आपण आहे, ज्या वेळेमध्ये आपण आहे त्या वेळेचा फायदा घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. हार्ट अटॅक सांगून येते का? कसा येतो अचानकच व्यक्ती 5 मिनिटात, 5 मिनिट नाही लागत. चप्पल घालतो सुद्धा नाही म्हणू शकत त्या यमला, बायकोला बी नाही सांगतायत का चाललो मी म्हणून. फक्त चाल, हार्ट अटॅकाला जायचंच आहे. म्हणून वेळेचं महत्व समजून घ्या. वेळ खूप महत्वाची आहे. त्या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. एक श्वास घेतला, एका श्वासाने आयुष्य मागं पडते. कारण इथून सगळ्यांनाच जायचंय. आनंदी होऊन जगा मस्त, सुख समाधान समृद्धी भरभरून अट्रॅक्ट करा जीवनामध्ये. जे पाहिजे त्या गोष्टी अट्रॅक्ट करा. जे नाही पाहिजे त्याच्यावर कधीही एक थॉटही मनात माइंडमध्ये आणायचा नाही. आता या गोष्टी मॅनिफेस्ट कशा करायच्या ते पण मी ट्रिक सांगते तुम्हाला, एवढं झालं की. ठीक आहे. थ्रोट चक्र ओळखायचा कसा. आपल्याच आजूबाजूला असलेल्या नातेवाईकामध्ये असलेली एखादी असते, ती आपल्याला बोलूच देत नाही. थांब मी बोलतो, तू एक फक्त आहे ना, तिचं सुपर ऍक्टिव्ह आहे थ्रोट चक्र. ठीक आहे. आणि एखादी आपल्याच आजी आजोबा असतात ना, जे बोलतच नाही, 10 प्रश्न विचारा, 10 प्रश्नाचं एका सेंटेन्स किंवा एका वर्ड मध्ये आन्सर देते, त्यांचा चक्र ब्लॉक. आणि बघा, ज्यांचं चक्र आजी आजोबा जे आपले होते ना, असे खोकलायचे असे. कळलं असं का खोकलायचे? त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त नाही केल्या, त्यामुळे एवढं चक्र ब्लॉक झालेलं आहे की ती बोलतच नाही. आणि कधी कधी बघा, एखादा व्यक्ती आपण म्हणतो, अरे हा तर पहिले खूप छान बोलत होता, आता का बरं बोलत नाही? कारण त्याच्या परिस्थितीनं त्यानं जो विचार केला त्याने ते चक्र ब्लॉक केलं. मग तुम्ही किती बी म्हणाल माझ्या भावना मी बाहेर काढतो, तरी भावना बाहेर येत नाही चक्र ब्लॉक असलं तर. मग आता तुम्हाला बोलायला पाहिजे की नाही माझ्यासोबत? बोलायला पाहिजे ना? मग बोला सगळ्याजणी आता. ठीक आहे. हो हो करा आता. अशा करा. हो हो. छोट्या मुलासारखं करायलाच पाहिजे, रिझल्ट पाहिजे तर. ठीक है. अपनी अभिव्यक्ति योग क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग, जो सच है सत्य है उसकी अभिव्यक्ती करते रहना इस चक्र का काम आहे. आपल्या ज्या भावना आहे त्या दुसऱ्यापर्यंत, आता मी जे बोलत आहे, मला जे शिकवायचं आहे, ह्या भावना झाल्या माझ्या, या भावना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, तर या चक्रामधून होऊन राहिल्या, या चक्रामधूनच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.
तुम्ही जेवढं सत्य बोलाल तेवढं तो तुमचं चक्र ऍक्टिव्ह होते आणि जे तुम्ही बोलताना ते शब्द तुमचे सत्य होतात. ठीक आहे. नाही तर बघा फेकणारे लोक असतात आपल्या आजूबाजूनं आणि आयुष्यभर फेकतच राहतात आणि आपण त्यांच्या हो. पुढे जातो तरी आपण फेकत नाही. आहे ना. मग तिथं बरोबर. फेकणारा शब्द काय झाला? फ्रॉड झाला, खोटा शब्द झाला. मग ते तुमचं ते तत्व काम करेल का? नाही. म्हणून खरं बोला. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा, रक्तप्रवाह. आता बघा हे जर चक्र ब्लॉक असलं तर टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, थायरॉइड होते, बिमारी कुठून येत नाही चक्रामधूनच येते. थायरॉइडची प्रॉब्लेम होते, टॉन्सिलची प्रॉब्लेम येते. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट जर माहित असेल तर भावना व्यक्त न केल्याने कॅन्सर सुद्धा, गळ्याचा कॅन्सर सगळ्यात जास्त होतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर माहितीये तुम्हाला गळ्याचा कॅन्सर होतो आणि फिमेलला ब्रेस्टचा होतो. का बरं माहितीये याचं रिझन? चक्र असे बनलेले आहे. जेव्हा तुम्ही इथं जास्तीत जास्त आपल्याला त्रास कुठला होतो? या चक्राचा. ओव्हर थिंकिंग करतो. जेव्हा हे चक्र ब्लॉक झालं ना तर हे चक्र इतकं ब्लॉक झालं की ती एनर्जी ती सांभाळू शकत नाही, म्हणून ती एनर्जी खाली खाली येते. मग विचार करा, खाली एनर्जी आली म्हणजे ही एनर्जी पुन्हा ह्या चक्रामध्ये आली. आणि इथे तर प्रेमाचा कमतरता आहेच आपल्याला. कोणी करत नाही तरी आपण शब्द बनवून ठेवलाय, मला कोणी प्रेम करत नाही. आणि त्या प्रेम न करणाऱ्या ह्या जो शब्द सेंटेन्स ना तुम्हाला खरंच कोणी प्रेम नाही करत. कारण तुम्ही तुमचे शब्द तुम्हाला तथास्तु करतात. त्यामुळे हे चक्र ब्लॉक होते. मग हा चक्र ओव्हर ब्लॉक झाला म्हणून ही एनर्जी पण ब्लॉक झाली. ठीक आहे. मग सांगा आता हे आपल्याला एनर्जीच ब्लॉक झाली. ती एनर्जी ब्लॉक झाल्यामुळे एका विचारानं डोकं दुखू शकते. तर वर्षानुवर्ष कितीतरी काळापासून भरून ठेवलेल्या इमोशनने कॅन्सर नाही होणार का? विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे, माझे शब्द नाही. हे विज्ञानाने सांगितलंय, मी फक्त स्टडी केलाय त्याच्यावर. होईल ना. मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला चक्र ऍक्टिव्ह ठेवायचे आहे का बिमारीचं घर बनवायचं आहे शरीराला? कलर याचा आकाशी आहे आणि हे तत्व आकाशासोबत जुळलंय. तर कधी जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल ना, अनुभव घ्यायचा असेल ना, चालता चालता आकाशाकडे बघा, इतकी पॉझिटिव्हिटी फील होते ना आकाशाकडे बघताना. अनुभव घ्यायचा आणि म्हणजे खूपच पॉझिटिव्ह लागते त्या आकाशाकडे बघताना. एकदम आकाशी कलर, व्हाईट कलर, कुठलाही डाग नाही त्या आकाशामध्ये. किती सुंदर वाटते. लगेच पाहता पॉझिटिव्हिटी येते. एक थँक्यू म्हणून द्यायचं आजपासून. ठीक आहे. त्याला थँक्यू म्हणाल इकडे चक्र ऍक्टिव्ह होईल ना आपला. चक्र ब्लॉक असला तर नाकाचे प्रॉब्लेम, कानाचे प्रॉब्लेम, टॉन्सिल आणि थायरॉइड सांगितलंच, कॅन्सर सारखे आजार सुद्धा होते. ठीक आहे. आता बघा आज्ञा चक्र सगळ्यात महत्वाचं चक्र, थर्ड आय चक्र. जर तुमचं हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या घरातील प्रत्येकासाठी जे बी पाहिजे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आता मी माझंच उदाहरण सांगते. मला रेकीच्या क्लासमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. माझी प्रॉब्लेम होती, मी तुमच्यासारखी सफरिंग मध्ये होती कुठल्या तरी. ते सफरिंग दूर करण्यासाठी फक्त रेकीमध्ये आली होती. ते सफरिंग दुरुस्त ठीक करता करता मनात एक विचार आला, अफर्मेशन लिहायचं, चला मी रेकीचे क्लास घेत आहे. तिथपर्यंत ना जाण्याचं मन होतं ना पैसा होता. फक्त त्या अफर्मेशननं इथपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर फक्त इमॅजिन केलं की मी असतीच, माझा लॅपटॉप इथे आहे आणि मी क्लास घेत आहे याच जागेवर बसून. तेव्हा लॅपटॉप पण नव्हता, हसबंडचा सपोर्ट नव्हता. मी सांगतो हमेशा सगळ्यात सावित्री सोबत ज्योतिबा नसतात. अशी सावित्री बी येते, त्या सावित्रीला एकटं चालावं लागते आणि त्या सावित्रीनं मागं वळून पाहायचं नाही. खरंच चालतच राहायचं, तिला रस्ता पण मिळते, वाट पण मिळते. म्हणून असं नाही पाहायचं ज्योतिबा आहे की नाही आहे. नाही आता नाही आहे, सोडून द्यायचं, लक्ष नाही द्यायचं. मग माझ्या त्या इंटेन्शनने मी माझ्या बघा इमॅजिनने, एका विचाराने माझ्याजवळ लॅपटॉप बी आहे. आज मी क्लास बी घेत आहे आणि मी ज्या मॅडमकडे क्लास घेतला ना त्या मॅडमच्या असं स्क्रीनवरचा फोटो काढला. त्या फोटोला मी ना कॉपी केलं आणि ते कॉपी करून मी लावली की मी हे क्लास घेत आहे. माझ्या एका विचाराने मला इथपर्यंत पोहोचवलं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे पाहिजे ते नाही मॅनिफेस्ट करू शकत का? खूप इझी आहे. फक्त तुम्हाला विचार कसा करायचा एवढं कळलं ना तर सगळं इझी आहे, सगळं पॉसिबल आहे, भेटू शकते. मी कधी स्वप्नात बी बघितलं नाही मी कुठेतरी 5,000 रुपये कमावणार आहे, ते बी मंथली 5 कमावत नव्हती. एकाच महिन्याला 1.5 वर्षात 2 वर्षात 5,000 एकाच भाग्यश्री ताई एकाच महिन्याला आले फक्त 5,000. त्याच्यानंतर 3, 3.5, 2 असे झाले. आता मी 2 महिन्याचं टार्गेट 1 प्लस करून टाकलं. म्हणून म्हटलं जिथे एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे ना का आपण काहीही मॅनिफेस्ट करू शकतो. तुम्हाला जर एक गोष्ट माहित असेल, आपल्या स्वतःला कमजोर समजायचं नाही, एवढी पॉवर आहे ना आपल्यामध्ये. मी काल सांगितली का ती गोष्ट कारची तुम्हाला बहुतेक? नाही.
एका फॉरेन कंट्रीमध्ये एक आई आणि मुलगी जात होती आणि ते मुलगी धावत धावत ते कारच्या खाली आली, चक्क्याच्या खाली आली ती मुलगी. त्या आईमध्ये एवढी पॉवर येऊन गेली की अक्षरशः त्या आईने ती कार उचलली. म्हणजे एवढी शक्ती आहे आपल्यामध्ये. आता जा बरं उचलायला जाऊ शकता का? पण ती एक एक परिस्थिती तुम्ही जेव्हा आतमधून क्रिएटच करणार नाही की माझ्यामध्ये एवढी पॉवर आहे, तोपर्यंत ते पॉवर पण ऍक्टिव्ह होणार नाही. तुम्ही म्हणा मेरे जिंदगी में कितना गम, तर मग तर असतो म्हणणारा तर बसलाच आहे. मग तुम्ही म्हटलं की माझ्यामध्ये 10 हत्तीचं बळ आहे, तर ते 10 हत्तीचं बळ आपोआप ऍक्टिव्ह होते. सांगा आता मग, काम करणारा गधा की करून घेणारा गधा? करणारा. बरोबर. गाईचं दूध काढलं जाते का? गाईचं दूध काढलं जाते? हो. काढलं जाते ना? प्रश्न चुकला माझा. ठीक आहे, नंतर सांगतो मी. आज्ञा चक्र. हा, आता हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं ना, तर व्यक्ती तुम्ही जर माझ्यासमोर याल तर ते मला इंटेन्शन येऊन जाते एका व्यक्तीचं की याच्या मनात काय आहे, असं इंटेन्शन येते ऍक्टिव्ह असलं तर. आणि ब्लॉक असला तर ओव्हर थिंकिंग, चिंता, डिप्रेशन, व्यक्ती पागल होतो ब्लॉक असलं तर. इह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र आहे. बाह्य ज्ञान म्हणजे ते समोरचं काय होणार आहे ते कळते. व्यक्ति के अंतर्गत इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र को विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाली घटना का सूक्ष्म जानकारी होते. म्हणजे असं कधीतरी कुठेतरी काहीतरी होणार आहे असं एक भाव मनामध्ये फील होतो. आध्यात्मिक विकास के लिए ये चक्र बहुत महत्वपूर्ण है. जर हे चक्र ब्लॉक असलं तर आता सांगितलं नाकाचा प्रॉब्लेम होईल, व्यक्तीला मेंटली डिस्टर्ब होतो, कानाचा प्रॉब्लेम होतो, डोळ्यांचा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. याचा कलर निळा आहे आणि कार्य प्रेरणा, इच्छा. तुम्ही कुठलीही इच्छा प्रगट करा, हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं तर तुमची इच्छा पूर्ण होते. ठीक. आता सहस्त्रार चक्र. सहस्त्रार क्राऊन चक्र, डोक्याच्या वर. ओळखायचं कसं? आपल्या आजूबाजूने समाजामध्ये आपण अशी व्यक्ती बघितली असन बघा, त्या व्यक्तीचे जेव्हा प्राण जाते ना, तेव्हा त्या व्यक्तीचे कुणाचे जे प्राण जाते तर डोळे खुले असतात किंवा तोंड खुले असतात. एक उदाहरण. दुसरं, अशी व्यक्ती बघितली आहे आपण की आपण म्हणतो बापरे किती सुंदर झोपलेली आहे आणि खूपच सुंदर दिसत होती, म्हणतो आपण. दोन प्रकारचे दोन लोक बघितले. आता कसं ओळखायचं? जर एखाद्या व्यक्तीने कधीतरी आध्यात्मिक असन किंवा मेडिटेशन केलं असन, इथं काहीतरी क्राऊन चक्रावर आता तुम्ही जुळले, ज्याचा शक्तिपात झाला त्यांच्यासाठी खूप इझी आहे, पण ज्यांनी नाही केला त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये तीच परिस्थिती. जर कोणी खूप आध्यात्मिक असते, त्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह असते ना, तर आपले प्राण जाण्याचे जे मुख्य स्त्रोत आहे हे क्राऊन चक्र, इथून आपले प्राण निघून जाते. पण हे कधी होतं इझी, एवढं इझी कधी होते? जेव्हा तुम्ही आध्यात्मिक कुठेतरी जुळलेले असतात, तुमचं चक्र थोडं जरी ऍक्टिव्ह असेल तेव्हा म्हणतो व्यक्ती व्यवस्थित झोपला आणि सुंदर दिसत होता, कारण त्याला त्रास होत नाही, बॉडी मधले प्राण निघायला त्रास होत नाही. आता असे लोक असतात जे कुठलेही देवाला मानत नाही, आध्यात्मिक पण नसतात, तर त्यांना ते प्राण निघायला खूप त्रास होते, म्हणून ते प्राण डोळ्याद्वारे किंवा तोंडाद्वारे, आणि तुम्हाला माहित असेल तर जेनेटिक ऑर्गनद्वारे सुद्धा ते प्राण निघून जातात. पाय असे राहतात, असे होतात पाय. बघितले खूप लोकांचे डोळे खुले राहतात, तोंड खुले राहतात. जर चक्र ब्लॉक असलं तर. शक्तिपातचा रिझल्ट आला का सारिका मॅडम? झोपले होते वाटते खूप. चेहराच सांगून राहिला खूप झोपल्या होत्या. आता झोप का बरं लागते माहितीये तुम्हाला? आपल्यामध्ये असलेल्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती एनर्जी काढत चालते. आता हा रेकी लेवल 1चा अनुभव आहे, 2चा ना मास्टरचा याच्यापेक्षा छान येते. सहस्त्रार चक्र सर के ऊपर. ठीक आहे, सांगितलं आध्यात्मिक प्रगतीसाठी हे चक्र खूपच महत्वाचं आहे. तुम्हाला कुठलंही आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर हे चक्र ऍक्टिव्ह करायचं असते. जेव्हा हे चक्र ऍक्टिव्ह असते तेव्हा आपल्याला बाहेरच्या जगासोबत आपला काहीही संबंध राहत नाही. यांनी मला प्रेम का नाही केलं, हिनं मला साडी काऊन नाही घेऊन दिली, यानं मला समोसे खाले काऊन नाही नेलं, ह्याच्या गोष्टीवर आपण नाराज होतो ना, ह्या अशा फुकीनं उडल्यासारखं ओढून जाईन, काही टेन्शन नाही येणार तुम्हाला आतमध्ये. एवढी स्ट्रॉंग फिलिंग येते. ठीक आहे, ऍक्टिव्ह असलं तर. जर चक्र ब्लॉक असलं तर तुमचा हा जो मागचा भाग आहे ना, कुणाला जे ब्रेन हॅमरेज वगैरे होतं ना, ते जे अजून कुठलं बिमारी आहे ते ब्रेनची, ते जे प्रॉब्लेम होतात ना चक्र ब्लॉकमुळे, किंवा जगामध्ये जे पागल लोक आहे ना, मेंटली डिस्टर्ब पुरे टोटल हॉस्पिटलमधले, त्यांचं चक्र ब्लॉक आहे. कलर याचा पर्पल कलर येतो आणि कार्य याचं आध्यात्मिक आहे. आता काही प्रश्न असेल तर विचारा 7 चक्राबद्दल. आता बघा, मी एक ऑडिओ पाठवून तुम्हाला, ऑडिओ नाही पाठवला तरी सांगतो ट्रिक. युट्यूबवर जायचं, युट्यूबवर 7 चक्र व्हिडिओ येते.
प्रत्येक चक्रावर 3-3 मिनिटं हात ठेवायचा आणि हिलिंग करायची. ठीक आहे. आता अजून मी एक गोष्ट सांगते, जेव्हा रेकी करता रेकीमध्ये असे सिम्बॉल असते, त्या सिम्बॉलने जेव्हा चक्र ऍक्टिव्ह करता तर लगेच ऍक्टिव्ह होते. विदाऊट एनर्जी, विदाऊट सिम्बॉलने जेव्हा चक्र ऍक्टिव्ह करता तेव्हा भरपूर दिवस लागते, 1 वर्ष कदाचित 2 वर्ष, पण करत राहायचं, हार मानाची नाही, चालू द्यायचं. आता काही प्रश्न असेल तर विचारा. आणि पीडीएफ सगळ्यांना देत नाही मी. पीडीएफ जो सेकंडला ऍडमिशन घेते पीडीएफ त्यांनाच देते डिटेल माहितीसाठी. आता उद्याचा जो क्लास आहे आपला 5 दिवसाचा क्लास होता, पण उद्याचा क्लास लास्ट आहे आणि 2 तासासाठी घेईन मी. चालन, माझ्या मुलीचा बर्थडे आहे परवाच्या दिवशी, म्हणून थोडा. ठीक आहे, चालन 2 तासासाठी. मला नाही जमणार मॅम. कुठे चालल्या? मुलांना आणायला जावं लागतं शाळेत. हा ठीक आहे ना, बाकीच्यांचं जमाल का? 4 ते 6. 4 ते 6 का मॅडम? हो हो, म्हणजे 1.5 तासच करून देईन मी कंप्लीट. असं काय कंप्लीट करून देईन, असं काही नाही, 2च तास. बस शेवटचाच क्लास आहे, 2च दिवसचे क्लास आहे. उद्या ऍक्टिव्हेशन करायचं, ज्याने शक्तिपात केलं त्याचं ऍक्टिव्हेशन, कसं ऍक्टिव्हेशन, आपली एनर्जी कशी वाढवायची त्याच्यासाठी एक क्लास आहे. आणि एनर्जी बॉल बनवून आपल्या इच्छा ब्रह्मांडात सोडून कशा आपल्या इच्छा मॅनिफेस्ट करायच्या त्यासाठी एनर्जी बॉल शिकवा लागते. आणि 2ही क्लास इम्पॉर्टंट आहे. खरं सांगते, एवढ्या 3ही दिवसपेक्षा 2 क्लास खूप इम्पॉर्टंट आहे. आज झाली खरी रेकीला सुरुवात, इथून झाले 3 दिवस रेकीला. हे रेकीचे क्लास आहे. बाकी तर ते माइंड पॉवरवर आहे. तुम्हाला विचारच करता येणार नाही कसा विचार करायचा, तर त्याचा रेकीचा फायदा पण होत नाही. रेकी विथ इंटेन्शन, रेकी सोबत जो कुठले इंटेन्शन जोडाल तो रिझल्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येतो. शक्तिपात मध्ये काय होते मॅम? कोण आहे? रश्मी. अच्छा, शक्तिपात मध्ये हे रेकीचे जे ऊर्जा आहे ना, नॅचरली तुमच्या माझ्यामध्ये ऑलरेडी आपण घेऊन आलोय. जेव्हा पृथ्वीवर आलो ना तेव्हा घेऊन आलोय. कसं घेऊन आलो? हड्डी आतमधून तुटते, जुळायला कोण डॉक्टर येत नाही, फक्त डॉक्टर प्लास्टर लावून देते, आपलं माइंड वॉश होते, प्लास्टर लावलं, माझी हड्डी जुळणार आहे, पण हड्डी आतमधून जुळते. कुठली जखम झाली तर आपोआप ती जखम भरून येते. एवढी पॉवर आपल्यामध्ये आहे. ठीक आहे. आता ही शक्ती, कोणाचा तरी आवाज येत आहे, ही शक्ती आपण आपले विचार, आपल्या परिस्थितीनं ब्लॉक केलेली आहे. माझ्या आयुष्यात असं झालं, माझ्या आयुष्यात तसं झालं, या गोष्टीनं आपण एनर्जी ब्लॉक केली आतापर्यंत, म्हणून ती सुपर ऍक्टिव्ह नाही. आता ही गुरुद्वारे शिष्याला शक्तिपात देऊन ती एनर्जी ऍक्टिव्ह केली जाते. आता तुम्ही म्हणाल मला शक्तिपात नाही करायचा आहे, तर तथागत गौतम बुद्धासारखे 12 वर्ष ध्यान करा, तुमची एनर्जी आपोआप ऍक्टिव्ह होईल. आता तथागत गौतम बुद्ध एवढे प्युअर असून त्यांना 12 वर्ष लागले, तर आपण 24 वर्ष पकडायचे आपले. ठीक आहे, होते, नॅचरली ऍक्टिव्ह होते, टेन्शन नाही घ्यायचं, फक्त वेळ द्यावा लागते. ठीक आहे. मॅडम 7 चक्र हिलिंग वेगळं आणि रेकी वेगळं आहे का? डबल विचारा, आवाज ब्रेक झाला. रेकी लेवल 1 वेगळं? रेकी याच्यामध्ये रेकी लेवल 1 असते, रेकी लेवल Hello? 2 असते. हा, रेकी लेवल 1 असते, रेकी लेवल 2 असते, मास्टर लेवल 3 लेवल असते 5 लेवल. पण जे 5 लेवल जे मी जसं शिकवत आहे तुम्हाला त्यासाठी 5 लेवल करावे लागते. पण तुम्हाला शिकायचं आहे तुमच्यासाठी तर 3 नाही, लेवल रेकी शिकायचे. लेवल 1 मध्ये 7 चक्र हिलिंग येते का? हिलिंग लेवल 1 मध्ये 7 चक्र ऐका healing येते ऐका, का? हिलिंग नाही म्हणता येईल. तुम्ही 10% ऊर्जाने एवढं हिल नाही करू शकत, हो, जेवढी 100% ऊर्जाने. 7 चक्र मेडिटेशन म्हणजेच रेकी 1. मेडिटेशन करायचं, त्याचं मेडिटेशन म्हणजे ते केल्याने एकच चक्र आहे ना? ऍक्टिव्ह होतात. मेडिटेशन केल्याने चक्र ऍक्टिव्ह प्रत्येक होतात. चक्राचं मेडिटेशन. हा, आणि रश्मी मॅडम तुम्हाला एक सांगते, तुमच्याकडून जशी हो, तर एनर्जी ते येऊन राहिली मला रेकी त्यानुसार एक लेवल 1 सांगते. आणि 7 चक्र एकच आहे का? मॅडम रेकी लेवल 1 हे नाव आहे रेकीचं, रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, मास्टर लेवल. त्याच्यामध्ये चक्रा हे त्याच्यातला कोर्स झाला शिकायचा. आपण काय शिकणार आहे स्टेप बाय स्टेप, आणि आपण मग याचा यूज कसा करायचा आपल्या याच्यात ते आहे. कळलं कोण आले? काय? जिथं विश्वास नाही तिथं रेकी रिझल्ट देत नाही. मी अजून बी सांगतो एक वेळा तुम्हाला, कारण आपणच आपली एनर्जी ब्लॉक करतो तर रिझल्ट येत नाही.
कारण तुमचं एक अफर्मेशनच तिथं वर्क करते. असं होईन का, खरंच होईन का, असं होत असेल का, म्हणजे तुम्ही एनर्जी ब्लॉक केली आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून एनर्जी ब्लॉक करायची नाही. नाही करायचा विषय सोडून द्यायचा. तिथंच विश्वास नसला तर तिथं एनर्जी ब्लॉक होते, करायचीच नाही. आणि असं म्हणजे बघा, खूप लोक आहे त्यांना रिझल्ट आलेला आहे त्यांच्या आयुष्यात. खूप लोक आहे ज्यांनी ज्यांनी रेकी केली त्यांना सगळ्यांना आलाय, असं कोणीही नाही का सुटलं नसेल. मला तर खूप आला. काही प्रश्न असेल तर विचारा. उद्याचा 2-1.5 तासाचा क्लास घेते मी. ठीक आहे, कारण मग शनिवार रविवार मी क्लास घेत नाही. माझं पूर्ण आठवडाभर बोलणं राहते ना, डोकं दुखते माझं. 2 दिवस आराम करते मी. कंटिन्यू चालू आहे माझं. 2 वाजतापासून कंटिन्यू चालू आहे आणि अजून 2 क्लास आहे. 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. स्वातीताईचं देते थोडा रात्री. विचारा, बोला. तुमचं थ्रोट जरा ब्लॉक होईल ना, म्हणू का मी तथाच तू. बोला बोला बोला, लवकर बोला. विचारा काही प्रश्न. सगळ्यांना सगळं समजलंय मॅडम. तसंच पाठवून राहिलं. आता उद्याचा क्लास शिकवायची गरजच नाही वाटते. या शिकवते मग. याच शिकवते आता. सगळ्यांना सगळं कळलं. मला काय म्हणायचं धनश्री मॅडम, थोडं कन्फ्युज नका हो. म्हणजे रेकी तुम्हाला तुम्ही कन्फ्युज होऊन राहिले रेकी शिकताना. कन्फ्युज नका हो, फक्त शिकत चला. फक्त पहा काय होऊन राहिलं, काय नवीन शिकून राहिलो आज. फक्त कॅच करत जायचं. तिथं प्रश्न जसं निर्माण करताना तसं ते मॅडम मग तुम्ही काय शिकवते ते मला समजत आहे. नाही म्हणजे कन्फ्युज होऊन राहिलं तुम्हाला. हो मी ते नाही म्हणत, समजून राहिलं, कन्फ्युज होऊन राहिलं. कन्फ्युजन नका करू असं म्हणत आहे मी. फक्त शिकत चला. आज हे शिकलं ठीक आहे, उद्या हे शिकलं. जेव्हा पूर्ण होते ना तेव्हा लक्षात येते नेमकं हाय काय रेकी. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटते असं. क्लास केल्याने पण येते मग. 1-2 क्लास रिपीट करून घ्यायचे, येऊन जाते. आमचं तर झालंय पण आम्ही रिपीट करतो त्याच्यापेक्षा आता जास्त समजून राहिलो असं वाटत. हा, पहिल्या क्लासपेक्षा पहिलं नाही कळत एवढं. आणि नाही. एकदा क्लास केले तिन्ही पण, तर मॅडमचे नंतरचे जे जे क्लास असतील त्यात आपल्याला ऍड करूनच ठेवतात. आपण रिपीट करू शकतो ते क्लास. हो हो. त्याला माझ्याजवळ ऐका, माझ्याजवळ एक कोर्स आहे, एक ऑफर आहे सगळ्यांसाठी. एक कोर्स आहे, त्याची ऑफर आहे अनंत प्रेमाचं. ऐकलं का अनंत प्रेम? अनंत प्रेम म्हणजे जे आपण समोरच्या व्यक्तीला म्हणतो बाबा तू ये आणि मला प्रेम कर. आपलं आहे सगळ्यांचं. पण असं कधी आहे नाही ओरिजिनल. प्रेमाच्या ऊर्जा तुमच्याच आतमध्ये दडलेल्या आहे. तुम्हाला त्या प्रेमाच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करावं लागते. तेव्हा न करणारा प्रेम बी आपल्याला प्रेम करतो, जेव्हा आपण त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे. आता फक्त ऑफर ठेवली आहे 2 दिवसासाठी. आहे कोर्स 7,000चा, पण ऑफर ठेवली आहे. ऑफर मध्ये फक्त मी 3,333 मध्ये तो कोर्स देणार आहे. 5 दिवसाचा कोर्स आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मधुरम शक्तिपात येतो. मधुरम म्हणजे 2 नाते प्रेमाने कसे वाढवायचे, किंवा आपल्यामध्ये जी एनर्जी आहे प्रेमाची ती कशी ऍक्टिव्ह करायची. त्यासोबत एक गिफ्ट आहे माझ्याकडून. 5 दिवस मी फ्री रिलेशनशिप हिलिंग करून दे. 5 दिवस कोणी करून देत नाही, खूप एनर्जी डाऊन होते एका हिलिंगने. 5 दिवस करून दे. ठीक आहे. कुणाला घ्यायचं असलं तर मला पर्सनल मेसेज करा, मी सांगते तुम्हाला डिटेल. मॅडम या क्लास बद्दल बोलायचंय थोडं. फोन केला तर चालेल का? किती वाजता करू? हो करा ना. आपण जेव्हा क्लास घेऊन जाईल तेव्हा बोला. बरं चालेल. है ना. हो. रश्मी मॅडम, काही प्रश्न आहे का तुमचे? रश्मी मॅडम, तुम्ही क्लास कराले हे केलं का ऍडमिशन? रेकी क्लास कराले? सेकंड लेवल मॅम. हो नाही म्हणजे रेकी सेकंड लेवल नाही, असं असते ना, चला बाबा रेकी शिकू. की मग काही काही लोक आहे ना थोडस मजाक करायला येतात. नाही सहज कोणी विचारते.